ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आहे गोकुळाष्टमी. तर आज आपण व्हिडिओमध्ये गोकुळाष्टमीविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे गोकुळाष्टमीचे महत्त्व, गोकुळाष्टमी का साजरी केली जाते आणि तसेच गोकुळाष्टमी विषयीची पौराणिक कथा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गोकुळाष्टमी ही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. आज श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते, जसे गोकुल, माधव, गोविंद अशा प्रकारे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टीचे पालनकर्ता श्रीहरी विष्णू यांचा 8वा अवतार हे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून श्रीकृष्णाने भूतलावर एक साधारण व्यक्तीच्या रूपात जन्म घेतला. श्रीकृष्णाचा जन्म हे धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता. म्हणूनच हजारो वर्षांपासून भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी भक्ती संगीत वाजून तर काही ठिकाणी दही दूध यांचा अभिषेक करून श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते. आता आपण श्री गोकुळाष्टमीचे महत्त्व जाणून घेऊयात. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कंसाच्या बंदीशाळेत झाला. अष्टमीला काही लोक व्रत करतात. यामध्ये एक भक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करून संकल्प सोडला जातो. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन हा संकल्प सोडला जातो. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्यामुळे या रात्रीला सिद्धरात्री असेही म्हणतात. सिद्धरात्री म्हणजेच या रात्रीमध्ये तुम्ही कोणतेही कार्य केले तर ते कार्य सिद्ध होते, म्हणूनच या रात्रीला सिद्धरात्री असे म्हणतात. अष्टमीच्या दिवशी देवाला फराळ आणि नैवेद्य दाखवला जातो. गोपाल म्हणजेच कायद्याचे पालन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. यामध्ये काला म्हणजे एकत्र करणे होय. या काल्यामध्ये पोहे, ज्वारीच्या लाया, लिंबाचे लोणचे, आंब्याचे लोणचे, दही, भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी एकत्र करून हा काल्याचा प्रसाद केला जातो. श्रीकृष्णाला हा काला फार प्रिय होता. असे मानले जाते की श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यमुनेच्या तीरावर जाऊन हा काल्याचा प्रसाद करत असत आणि एकत्र वाटून खात असत. गोमंत काळातील काल्याला गवळण काला असेही म्हणतात. हे मिश्रण एक पौष्टिक आहार आहे असे मानले जाते. गोकुळाष्टमीचे एक व्रतही आहे. हे व्रत केले असता संतती, संपत्ती आणि वैकुंठ लोक याची प्राप्ती होते, असे हे गोकुळाष्टमीचे महत्त्व आहे. आता आपण बघणार आहोत गोकुळाष्टमी कशी साजरी करतात. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णांनी मथुरेत जन्म घेतला. त्यावेळेसचा राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळलेली होती. तो त्या प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत होता. त्यामुळे तेथील प्रजा अतिशय दुःखी आणि कष्टी झाली होती. या अत्याचारी कंस राजापासून मुक्ती मिळण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने होणारी हालचाल भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा धुमधडाक्यात बघायला मिळते. अष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात. मंदिरे सजवली जातात. बालगोपाळाच्या मूर्तीला पाण्यात ठेवून झोका दिला जातो. भजन आणि कीर्तन केले जाते. श्रीकृष्णाची नगरी मथुरा येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा केला जातो. हा जन्मोत्सव बघण्यासाठी लोक दूरदूरून दर्शनासाठी येत असतात. या दिवशी मथुरा नगरी श्रीकृष्णाच्या नावाने दुमदुमून जाते. श्रीकृष्णाच्या लहानपणी लोणी, दही, दूध आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन चोरून खाण्याचा प्रयत्न करत असत. दही हे श्रीकृष्णाचे विशेष आवडते खाद्य. म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला दही साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच दहीहंडीचा महोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी दहीकाला केला जातो. गोविंदा आला रे गोविंदा आला, गोकुळात आनंद झाला अशा प्रकारे गाणे म्हणत लहान मोठे पुरुष मंडळी घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात. महाराष्ट्रात मुंबई येथे दही दूध याने भरलेला हंडा उच्च ठिकाणी ठेवून मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा साहसी खेळ खेळला जातो. महाराष्ट्रातील एक वैष्णव वृत्त आहे.
श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत गायी चरण्यासाठी जात आपली आणि आपल्या सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्यांनी काला केला आणि सत्याचे रक्षण केले अशी एक कथा आहे. म्हणून या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. श्रीकृष्ण जन्माची एक पौराणिक कथा आहे. श्रीकृष्णांनी देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी पृथ्वीवर जन्म घेतला. श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल. या कंसाच्या अत्याचाराला संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती. त्याच्या राज्यात निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई. मृत्यूच्या भीतीपोटी त्याने त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना सुद्धा काळकोठडीत बंद केले होते. एवढेच नव्हे तर त्याच्या अत्याचाराने त्याने देवकीचे 6 पुत्रही ठार केलेले होते. श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस आकाशामधून घनघोर पावसाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. श्रीकृष्णाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वसुदेव यांनी म्हणजे त्यांच्या पित्याने श्रीकृष्णाला टोपलीत ठेवून यमुना नदी पार करून त्यांचे मित्र नंदगोपाल यांच्याकडे नेले. तेथे यशोदे मातेच्या शेजारी श्रीकृष्णाला झोपवून यशोदे मातेची कन्या घेऊन ते परत मथुरेस आले. अशा प्रकारे देवकीनंदन श्रीकृष्णाचे पालन हे यशोदा मातेने केले. म्हणून म्हणतात की श्रीकृष्णाला 2 माता होत्या, एक जन्मदात्री आई म्हणजेच देवकी आणि एक पालन पोषण करणारी आई म्हणजेच यशोदा. अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गोकुळाष्टमी साजरी केली जाते. नाशिकेतील गोदावरी तीरी असणाऱ्या कापडपेठेतील मुरलीधर मंदिरात सुद्धा गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीला देवाला रितसर निमंत्रण देऊन 9 दिवस त्यांचे 9 रूपात पूजन केले जाते. श्रीकृष्णाला कमळ, करवरी, चणक, मालती, नंदिक, पलाश, वनमाला, गोकर्ण तसेच तुळस प्रिय आहेत. तर अशा प्रकारे आज आपण गोकुळाष्टमीची माहिती बघितली. तर असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या सेवेत हजर होईल. तोपर्यंत राधे राधे.